नाशिकच्या सटाणा येथे आज सकाळपासूनच कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथे कांद्याला हमी भाव मिळवण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे या ठिकाणी आपण बघू शकतो आमरण उपोषण करण्यात येत असून कांदा उत्पादक शेतकरीला न्याय मिळावा यासाठी शेतकरी संघटनेतर्फे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव जे आहे या ठिकाणी बसले असून अवकाळी पाऊस आणि गारपीट याची तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी आणि कांद्याला 3,000 रुपये क्विंटल दर हा मिळालाच पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन शेतकरी संघटनेचे नेते जे आहे या ठिकाणी बसलेले ते आपल्याशी बोलण्यासाठी काही शेतकरी संघटनेचे नेते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगाल कांद्याला 3,000 रुपये काय मागणी? आमच्या मागण्या अशा आहेत की मार्च एप्रिलमध्ये बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आणि त्या गारपिटीचे अनुदान पर अजूनही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही, ते तत्काळ जमा झाले पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी जी मागणी आहे ती 3,000 रुपये क्विंटलची कांद्याला नाफेडमार्फत खरेदी झाली पाहिजे. एकतर सरकारने जर घ्यायचंच असेल तर बाजार समितीमध्ये 3,000 रुपये क्विंटलने भावने कांदा घ्यावा, अन्यथा सरकारने घेऊ नये आणि घेतलेला जो माल आहे तो त्यांनी निर्यात करावा अर्थात डंपिंग करावा, तो परत पुन्हा बाजारात आणू नये. त्याच्यानंतर जी महत्त्वाची जी मागणी आहे तिसरी मागणी की बागलाण तालुक्यात 18 पीक कापणी प्रयोग झालेले, ते पीक कापणी प्रयोग जे आहेत ते सरकारी अधिकाऱ्यांनी जवळपास केलेलेच नाहीत. ते पीक विमा प्रतिनिधीने गोणीमध्ये कांदे भरून आणून आणि त्याच्या पद्धतीने उरकून घेतलेले. यामुळे काय झालेलं आहे की गारपीट झालं असूनही आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देखील सुद्धा शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार नाही. हा गंभीर विषय याची सरकारने दखल घेतली गेली पाहिजे.